सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी आज मतदान झालं आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की उद्याचा निकाल कसा असेल। सोलापूर शहरात डे टू डे वर्किंगमध्ये महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणारे पत्रकार आहेत, समाजसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नक्की त्यांनी या निकालासंदर्भात काय सांगतायत त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुरुवातीला आहेत सुरेश फलमारी, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष आहेत, ज्यांना 1 ते 26 प्रभागांचा पूर्णपणे असा आढावा आहे, माहिती आहे। फलमार साहेब, उद्या निकालासंदर्भात तुमचं काय प्रिडिक्शन आहे? निकालाच्या संदर्भात आज मी संपूर्ण शहरात फिरलो। एकंदरीत जर वातावरण बघितलं तर शहर मध्यमध्ये सगळ्यात तगडी फाईट आहे। वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 16, वार्ड नंबर 17, वार्ड नंबर 18 ह्या ज्या वार्ड आहेत, ज्या प्रभाग आहेत, ह्या शहर मध्यमध्ये येतात। इथं अत्यंत चुरशीनं मतदान झालं आहे। चुरशीनं म्हणण्यापेक्षा जे आता मतदान झाले 50% त्यात चुरशीनं मतदान झालं आहे। आणि एकंदरीत आम्ही सर्वसामान्य लोकांशी चर्चा करत असताना क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। ती परिस्थिती आता सोलापूर शहर उत्तरमध्ये राहिलेली नाही, कारण 1, 2, 3, 4 हे जे प्रभाग आहेत तिथं भाजपाचं प्राबल्य आहे। तिथं विरोधकाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही। फक्त वार्ड नंबर 3 मध्ये अत्यंत सुरेश पाटील, संजय कोळी, राजू पाटील आणि बाबू जमादार ह्यांच्या चुरशीच्या लढती झालेल्या आहेत। आता त्या निकालानंतरच कळेल कोण निवडून येईल। आणि बऱ्यापैकी जणांना उत्सुकता आहे की उद्या नक्की सत्ता कुणाची बसेल, तुमचा काय अंदाज आहे? माझ्या अंदाजाप्रमाणे 45 ते 50 हे भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात। एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर यांच्यातला तिकीट वाटपात विस्कळीतपणा। आज तर तुम्ही बघितलं, दक्षिणचे आमदार तर म्हणाले 95 निवडून येणार आणि उत्तरचे आमदार म्हणतात 75 निवडून येणार। हे कसे निवडून येतात आणि कसा अभ्यास आहे त्या दोघांनाच माहीत आहे। कारण त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या वेळेला आम्ही 2 आमदार असताना 49 आले आहेत। आता तर शहरात 5 आमदार आणि पालकमंत्री आहेत, ते उपासात्मक बोललात का चेष्टेने बोललात हे काय कळायला मार्ग नाही आहे। आपल्यासोबत दैनिक सकाळच्या रिपोर्टर प्रमिला चोरगे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। त्यांनी 1 ते 26 प्रभागामध्ये रिपोर्टिंग केलंय किंवा गेली 10 दिवस झाले ते ऑब्झर्व करतायत। नक्की तुमचं मॅडम काय ऑब्झर्वेशन आहे, काय निकाल लागेल? गेल्या महिन्याभरापासून जे काही वातावरण आहे शहरात, भाजपने अशा पद्धतीने रणनीती आखली की त्यांचे 90च्या पुढे गेले तरी आश्चर्य वाटू नये अशा पद्धतीने रणनीती आखली आहे। परंतु जनता मात्र आज जे काही दिवसभरात फिरलो आम्ही, तर लोकांमधला निरुत्साह असेल आणि मतांची टक्केवारी असेल तर तसं पाहता आणि क्रॉस वोटिंगचं प्रमाण जास्त झालेलं आहे। या सगळ्याचं एक अनुमान लावता हे 60 ते 65 मध्ये भाजपला ब्रेक लागेल। त्यांचा 75 पारचा जो नारा आहे तो फारसा काही त्याच्या पुढे जाईल असं वाटत नाही, कारण की त्यांनी आखलेली रणनीती म्हणजे समोर विरोधकच नाही आहेत मुळात। म्हणजे त्यामुळं त्यांच्यापेक्षा जरी 75 पारचे असतील तर प्रत्यक्षात तसं काही होणार नाही आहे। 65 पर्यंत त्यांना ब्रेक लागेल आणि पण सत्ता त्यांचीच बसेल। मॅडम, लाडकी बहीण योजनेवर बऱ्यापैकी फोकस होता, मुख्यमंत्र्यांच्या सभेला देखील खूप मोठ्या लाडक्या बहिणी होत्या। नक्की त्यांच्यामध्ये तुम्हाला काय ऐकू आलं किंवा त्यांचा संवाद किंवा त्यांच्याशी आपण बोललात का? हो, लाडक्या बहिणीचा प्रभाव आजही कायम आहे। मतदानामध्ये महिलांचं प्रमाणही मोठं आहे। मतदाराच्या संख्येमध्ये पण महिलांचं 10,000 प्रमाण मोठं आहे यावेळेस। त्यामुळं त्या सगळ्याचं इफेक्ट होणारच आहे। पण हे सगळे त्याच्यामध्ये सुद्धा विभाजन असं झालंय, गेल्या वेळी शिवसेना आणि भाजप हे एकत्रित होते, ते सत्तेमध्ये होते, त्यावेळी त्यांची लाडकी बहिणीचा इफेक्ट एकत्रित झालेला आहे। पण यावेळी ते दोन्ही विरोधात आहेत सध्या, म्हणजे त्यांना काँग्रेस हा विरोध राहिलाच नाहीये, मित्रपक्षांचाच विरोध मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये लाडकी बहीण विभागली गेली तर ते आश्चर्य वाटायला नको। आपल्यासोबत दैनिक सांचे संपादक अविनाश कुलकर्णी आहेत। सर, उद्या महापालिकेत नक्की सत्ता कोणाची बसेल? सत्ता भाजपची येणार असा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पूर्वीपासून प्रचार केला होता। त्यात बऱ्या अंशाने सत्यताही होती, कारण विरोधक कमजोर झालते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनं। लोकसभेला थोडंसं वाढलं होतं काँग्रेसचं काहीतरी दिसेल इथं म्हणून, पण काँग्रेसच्या खासदारांनी जो इंटरेस्ट निवडणुकीत दाखवायला पाहिजे होता तो त्यांच्याकडनं काही दिसला नाही। याच्या उलट स्थिती भाजपच्या 3 आमदारांनी आपापल्या परीनं आपले उमेदवार कसे येतील आपले त्यांच्या भाजपमध्ये जी गडबाजी आहे ते आपले शब्दात अधोरेखित होते। ते या तिघांनी बरेचसे प्रयत्न केले, त्यांना 2 बाहेरचे आमदार मिळाले, एक कल्याण शेट्टी असतील आणि माजी आमदार दिलीप माने या दोघांचा। आणि हे सगळं बघितल्यावरती हे सगळं चिडलेले जे सुभाष देशमुख आहेत ते उपरोधितपणेच म्हणले असतील, जरी मगाशी सुरेश म्हणले 95 नशीब तुम्ही पालकमंत्र्यांचा आता इंटरव्ह्यू घेतला तर ते 108 येतील म्हणतील। म्हणजे जागाच 102 आहेत आणि विरोधकांची ताकद बघितली गेल्या काही दिवसामध्ये लोकांनी। त्यातही शिंदे सेनेला टॉनिक जे दिलंय ते 2 आमदारांनी नाराज झालेल्या 2 आमदारांनी देशमुखांनी टॉनिक दिलंय। त्यांच्या मतदारसंघामध्ये बघा तुम्हाला धनुष्यबाण कसा पळताना दिसेल। अशा पद्धतीचं व्यूहरचना झाली होती किंवा एकमेकाला साजेसे उमेदवार देण्यापर्यंत ज्या काही पडद्यामागच्या घडामोडी झाल्या। तुमचा अंदाज काय आहे, किती सीट भाजपचे येतील अंदाजे?
एकंदरीत धनुष्यबाणाची गती बघितली आणि काँग्रेस थोड्याफार एक दोन जरी कसं आहे 4चा प्रभाग आहे आले तर म्हणजे करेक्ट मतदान झालं असेल पॅनल टू पॅनल ते एकदम 4 उमेदवार वाढत असतात. तर असं सगळं बघितलं तर हे दोघंही 2 आकडीमध्ये यायला काय हरकत नाही. त्यामुळं एक 12-15 इंचे 12-15 इंचे जरी झाले किंवा 10 असे तर हे 20-30 म्हणजे अंतर इथं कमी होत चाललंय. 70-75 जे म्हणत होते पालकमंत्री तर मला एवढं वाटत नाही. ते साधारणतः 55च्या दरम्यान गाडी 55 ते 60च्या दरम्यान गाडी थांबेल असं आत्ताच्या स्थितीवरून दिसतं. आणि मतदान कमी झालेलं आहे. मतदान महिलांचं ताई जरी म्हणले असतील तरी महिलांचं मतदान झालं नाही ना. लाडकी बहीण मतदानालाच बाहेर पडली नाही. ती संक्रांतीचं औषध बसली घरामध्ये. तिने मतदानाला येऊन भावाला तिळगुळ द्यायला पाहिजे होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचंही मतदान जे अपेक्षित होतं ते दिसलेलं नाही. सिद्धेश्वर यात्रेचा काय परिणाम वाटतो का? नाही सिद्धेश्वर यात्रेचं काही नाही. दिवसभरात काही कार्यक्रमच नसतात शेवटच्या दिवसामध्ये आणि लोक तिळगुळाच्या निमित्ताने एकमेकाच्या घरी जातात. उलट जे काही लोक सोलापुरात लिंगायत समाजाचं आणि सिद्धेश्वर महाराजांना मानणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. हे लोक बाहेर गावी असतात ते या निमित्ताने आलेत. त्यांनी मतदानही केलेलं आहे. खरं तर आकडेवारी फुलायला पाहिजे होती पण आकडेवारी दिसली नाही. आपण सकाळी फिरताना बघितलं फार निरुत्साह दिसत होता मतदारांमध्ये. यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. अचानक रातोरात अनेकांनी उमेदवारी बदलली, उपरणे बदलले, चिन्ह बदलली आणि अचानक पक्ष बदलले. त्या पक्ष बदलाचा नक्की या निवडणुकीमध्ये प्रभाव दिसेल का किंवा ते जे अचानक पक्षात गेले आहेत जनता त्यांना स्वीकारतील का? नक्कीच परिणाम होणार आहे. कारण की गेली 50 वर्ष मी राजकारणात आहे. काँग्रेस पक्षात अनेक मतभेद होते. रंगलाल शेळींचं गट होतं, एलगुलावरांचं गट होतं, चाकोतींचं गट होतं, कोटेंचं गट होतं. हे निवडणुकीत तिकीट मिळत हे भांडत होते. एक वेळा तिकीट मिळाल्यानंतर ते त्या उमेदवार कसं निवडून येईल हे पाहत होते. परंतु ह्या निवडणुकीत असं झालेलं नाही. तो माझ्या गटाच्या उमेदवाराला दिलं नाही मग तिथं बंडखोरी झालेली आहे. अशा अनेक प्रभागात झालेल्या आहेत. त्यामुळं आणि विस्कळीतपणा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलंय. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला गेल्या 5 वर्षात. ह्या वेळेला वास्तविक पद्धतीने समन्वय समिती स्थापन करून जे उमेदवार योग्य असतील तो माझ्या गटाचा काय ना तो आपल्या पक्षाला यायला पाहिजे ह्या मताचा मी होतो. परंतु त्यांच्यात एकमत न होता त्यांनी रातोरात तिकीट बदललेत अनेक. त्यामुळं सुप्त लाट आहे ही लाट आहे ती सुप्त आहे. तुम्ही अनेक लोकांना माघारी घ्यायला गेलात. आता उदाहरण सांगतो मी. प्रभाग नंबर 9 मध्ये तुम्ही 70 लोक तिथे इच्छुक होते. तुम्ही उमेदवार दिलात 4. 66 लोक तर नाराज झालेत आणि प्रत्येक मागं 50 मतांचा तर तो मालक आहे. ही सुप्त लाट आहे. आणि त्यात प्रामुख्यानं गेल्या वेळेला तोगटीवर समाजाचे 3 नगरसेवक होते. त्या समाजाला सुद्धा यावेळेला उमेदवारी मिळाली नाही. कुरेन शेट्टी समाजाची गेल्या वेळेला उमेदवार होती त्या समाजाला सुद्धा उमेदवारी दिलेली नाही. भावसार समाजाचा राजकुमार हंचटे नगरसेवक होते त्या समाजाला सुद्धा उमेदवारी दिली नाही. छोटे छोटे समाज जे आहेत ते अत्यंत मोठ्या प्रमाणात नाराजी झालेले आहेत आणि ते तुम्हाला आता कळणार नाही. उद्या मतमोजणी झाल्यानंतर त्याला सुप्त लाटच म्हणत असतात ते. एकंदरीत आपण बघतोय की अनेक तुल्यबळ अशी काँग्रेसमधले असतील किंवा इतर पक्षातले उमेदवार असतील त्यांना भाजपने घेतलं आणि पालकमंत्री असतील किंवा त्यांचे इतर समर्थक असतील ते म्हणतात की तिथं भाजप नव्हतं म्हणून आम्ही त्यांना तिथे घेतलंय. त्याचा परिणाम काय होईल मॅडम आपल्याला काय वाटतं? सर त्याचा परिणाम नक्कीच उलटा दिसेल आपल्याला. कारण की जनता स्वीकारते नाही. तुम्ही स्वीकारलात, पक्षाने स्वीकारलंय, भाजपने स्वीकारलंय. याचा अर्थ असा नाही की जनतेने स्वीकारायला पाहिजे. त्यांनी जनतेला गृहीत धरलेलं आहे याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये की त्यांनी खरं तर तुम्ही पाहता त्यांनी म्हणतात आम्ही कोट्यवधींचे विकास कामं केले. नक्कीच केले त्यांनी. गेल्या 5 वर्षामध्ये इथे 1000-3000 कोटीचे विकास कामं केले आहेत. 3 आमदार आहेत तुमच्या शहरात आणि पालकमंत्री तुम्ही प्रभाग फोडलेत आपल्या भाजपला पूरक होईल असे. आणि ते पालकमंत्री 6 महिन्यापासून ठाण मांडून आहेत. इतकं सगळं असतानाही आणि समोर विरोधक तुम्ही संपवलेत ऐन निवडणुकीच्या वेळेला. अनेकांना तर तुम्ही तुमचा शेला जो आहे तो निवडणूक कार्यालयात घातलेले आहेत शेवटच्या क्षणी. इतकं असताना भीती कशाची तुम्हाला? आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुठल्या जनतेचा विचार म्हणजे जे काही जनतेचे विचार आहे ते मनात घेतले नाही तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचा विचार केला नाही तुम्ही. यामध्ये तुम्ही कोणाचा विचार केला नाही. फक्त पक्षवाढीसाठी आम्हाला संख्या मोठी आहे, नेते मोठे आहेत अशा आयात केले. जवळपास 102 उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आत्ताचे. त्याच्यामध्ये 62 उमेदवार त्यांनी आयात केले होते. त्यापैकी 42 उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की म्हणजे तुमच्याकडे गेल्या 10 वर्षामध्ये एवढी मोठी केंद्रात राज्यात इथं सत्ता असताना तुमच्याकडे 42 कार्यकर्ते तयार होऊ शकले नाहीत त्या प्रभागामध्ये. हे दुर्दैव आहे तुमच्या दृष्टीने. हे अपयश आहे. आज जरी तुम्ही 102 मध्ये तुमचे 75 जरी गेले किंवा 70 जरी गेले, कितीही मोठ्या संख्येने संख्या येईल तुमची, पण खरं तर जनता त्या पद्धतीने तुम्हाला स्वीकारलेलं नाहीये आणि स्वीकारणारीही नाहीये. त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल. माझ्या मते हा शहर उत्तरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 8 आणि 9 हे जर एवढे प्रभाग सोडले तर
5, 6, 7 मध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. तिथंही तुम्हाला क्रॉस वोटिंगचा हे इफेक्ट दिसेल. खुद आता तुम्ही बघितलं की नाही माहित नाही मला, की 2-4 दिवसापासून सूर्यप्रकाश कोटे, जे देवेंद्र कोटे यांचे भाऊ आहेत, ते स्वतः शिवसेनेच्या उमेदवाराचे प्रचारात गेले होते. अशा अनेक उदाहरणे त्यांच्यामध्येही त्या व्यूहरचना आवडलेली नाहीये. तर हे जनतेला कसं पटणार आहे? त्यामुळे प्रभाग 25-26 असेल शहर दक्षिणमध्ये, मध्यमध्ये चार प्रभाग आहेत, 14, 15, 16, 18. इथेही चुरशीची लढत आहेत. हेही पाहण्यासारखे ठिकाण आहे. त्यामुळे इथली जनता जे काही सांगेल त्याच्यावरच त्यांचं सगळं कल स्पष्ट होईल. अविनाश सर, अचानक अनेकांनी पक्ष बदलले, त्यांना उमेदवारी दिली गेल्या, त्यामुळं हे मतदार त्यांना स्वीकारतील का, नंबर एक. आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल किंवा MIM असेल आणि शिंदेसेना असेल, यांचा नक्की काय प्रभाव उद्याच्या निकालात दिसेल? हे जे मगाशी प्रमिलाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतंय की जे अचानक आलेत ना तेच सगळे अडचणीत आहेत बघा, जे बीजेपीच्या पारड्यामध्ये आलेत. म्हणजे बीजेपीतला मानणारा जो वर्ग आहे ना तो त्यांच्यावरती आनंदी नाही आहे यांना घेतल्यामुळं, उलट नाराज आहे. आणि त्यांचे जे मतदार आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ वानकरांनी शिवसेना सोडली, का सोडली त्यांचं त्यांना माहिती नाही. शिवसेनेला फसवलं अशी भावना शिवसैनिकांमध्ये, जो जातीवंत बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे ना तो हे कधीच माफ करणार नाही. कशी काय चूक केली एवढी राजकारणात इतके वर्ष राहिलेल्या या मंडळींनी. तसंच इकडे किसन जाधव दररोज अजित पवारांना हार घातल्याशिवाय जागे होत नाहीत. किसन जाधव अचानक जातात बीजेपीमध्ये, लोकांना आवडलं नाही, त्यांच्या वॉर्डामध्येच रिॲक्शन वाईट होती. आता मतदानाचे परिणाम आपण बघत असतो की कशा पद्धतीने फिरवलं जातं, कसं मतदान होतं. परंतु ही नाराजी त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. आणि त्यामुळं जे आलेत ऐन वेळेला पक्षामध्ये ते सगळे अडचणीत येत असं एकंदरीत दिसतंय. एखाद दुसरा माणूस सहज निवडून जाईल, पण पॅनलच्या पॅनल येतील का नाही एवढं, त्यांच्या वॉर्डामध्ये क्रॉस वोटिंग होईल असं एकंदरीत दुपारचं चित्र होतं. आणि दुसरं तुम्ही म्हणता की MIM पक्ष म्हणून नाही, पण मुस्लिम समाजामध्ये आता एक ताकद एकवटलेली लोकसभेपासनं, कुठल्याही वॉर्डातनं कुठल्याही पक्षाचा असू दे तो आपल्या समाजाचा निवडून आणायचा, या दृष्टीनं कार्य करणारी एक टीम आहे. जसं संघाचं कार्य इकडं भाजपला पूरक चालतं, तसं त्यांच्यासाठी कार्य करणारा एक वर्ग आहे तरुण, आणि त्यांनी त्याची ओढलेले. त्याच्यामुळं 10 ते 12च्या दरम्यान मुस्लिम समाजाचे काही कॅन्डिडेट निवडून आले तर आश्चर्य वाटू नये. आणि त्यातले बहुतांशी MIM-ला मानणारे असू शकतील. 1-2 पॅनलमध्ये त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. दुसरा प्रश्न उभाटा शिवसेना आपसात भांडण्यासाठी निवडणुकी मैदानात होती का असं वाटतंय. जे काही एका वॉर्डामध्ये त्यांचं जरा वर्चस्व दिसतंय सेटलमेंट भागामध्ये, लक्ष्मण काका म्हणून आहेत, ते जुने शिवसैनिक आहेत. त्यांची ताकद इतकी की ते त्यांच्याबरोबर आणखीन 4ही उमेदवार जरी त्यांच्याबरोबर, तिथं युती झाल्यामुळे त्यांच्यावर 4 उमेदवार नाही आहेत, पण जर 4ही असते तरी त्यांनी निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला असता. तिथं थोडंसं दिसतंय की उभाटाचे 2-4 जागा तिथं लागतील, आणखीन एखाद्या ठिकाणी लागेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नामोनिशाण राहील की नाही अशी शंका आहे. एखादा अपवादात्मक कुठंतरी आला तर म्हणजे त्यांनाही त्याची खात्री नसेल असा माणूस थोडक्या फार मतामध्ये येईल. आता प्रश्न आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा. अजित पवार गटाने राणा भीमदेवळी थाटात प्रचार सुरू केला आणि सत्ता घ्यायची काबीज करायची असं त्यांचे कोणी नारा दिला. आणि त्यांचे कोण मामा नेते कोणी आहेत आणि अण्णा म्हणून कोणीतरी नेते आहेत, अण्णा बनसोडे आणि भरणे मामा, हे दोघं निवडणुकीत गायबच झाले होते ना. म्हणजे कार्यकर्त्यांना लढण्यासाठी जी रसद द्यायची होती ती रसदही गायब, काहीच नाही. निर्णायकी म्हणून लढा दिला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने. आणि त्यामुळं येणाऱ्या जागा सुद्धा त्यांच्या अडचणीत आलेल्या आहेत. त्यांनी भरपूर युती, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची युती झाली होती, पण ही युती सुद्धा काही ठिकाणी मोडली गेली. 6-7 जागावर यांनी जास्त उभे केलं. जर यदा कदाचित एकनाथ शिंदे इथं आले असते आणि मोठी रसद जर अमोल शिंदेच्या पाठीशी ते उभं करू शकले असते, इंदिरा काँग्रेसनी प्रामाणिकपणे, म्हणजे प्रणितीताईंनी सुरुवातीपासून सुरुवात चांगली केली असती, तर यावेळेला भाजपला सत्ता मिळायला थोडीशी अडचण झाली असती. लोक नाराज आहेत, भाजपचे काही लोक काम करतायत, नाही असं नाही, परंतु हे एवढ्या प्रमाणावर इनकमिंग केलं आणि निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, आता पैशाचा आरोप आपल्याला करता येत नाही, पण पैशाचं वाटप झालंय ह्याचं दुर्लक्षही करता येणार नाही. सिद्ध करणं अवघड असं तुम्हालाही माहिती, आपण पत्रकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पैशाने लोकांना तुम्ही विकत घेतले, पक्ष फोडले. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही एक विरोधी गटाचा उमेदवार फोडता. लोकांपर्यंत ही तुमची सगळी लाचारी, म्हणजे तुम्हाला काहीतरी पराभव होतोय असं दिसतंय का, असं एकंदरीत तुम्ही वागत होता. जर एखादा मंत्री कायदा सुव्यवस्थेच्या कारणाने बाहेर पडला ठीक आहे, पण
पण तू पक्षीय प्रचारासाठी तुम्ही रात्री 10-11 वाजता फिरता, एखाद्या चौकामध्ये ठिय्या मांडून बसता आणि त्यावेळेला पोलीस आयुक्त किंवा पोलीस प्रशासन सगळ्या शहरीवासियांना बंदी म्हणून घरात बसवावं लागतं. 10च्या पुढं आपला सिद्धरामेश्वराचा गड्डा बंद केला जातो 8 वाजता आणि तुम्ही 10 वाजता मंत्र्यांच्या बरोबर कॅनवाय. हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अतिशय वेदनादायी आहे आणि याचा धडा त्यांना नक्की मिळेल असं वाटतं. बरेच वर्ष आपण बघतो की सोलापूर महापालिकेमध्ये CPMचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देखील नगरसेवक असतात आणि ह्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार आहेत. आडम मास्तर यांच्या पाठीमागच्या वेळेस पत्नी होत्या, आता त्यांची कन्या निवडणूक लढवती. त्या जिंकतील का किंवा महापालिकेतून CPM हद्दपार होईल असं वाटतं? तसं काय होणार नाही. ज्या वेळेला त्यांनी महाविकास आघाडीबरोबर युती केलेली आहे, गेल्या वेळेला त्यांनी युती केलेली नव्हती. यावेळेला त्यांनी युती केल्यामुळं त्यांच्या जवळजवळ 3 ते 4 सीट लागतील. 9 नंबरमध्ये त्यांची मुलगी उभारली, त्यांचा जो कार्यकर्ता वासव उभारला आहे आणि 13ला त्यांचे नात उभारले आणि 18ला त्यांचे नलिनी कलबुर्गी ह्या सुद्धा उभारलेल्या आहेत. 13ला काय होणार आहे, 13ला तिथं भाजपात दुफळी निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा त्यांचे कार्यकर्ते श्रीनिवास मेहत्रे यांना मिळेल अशी शक्यता आहे. कारण तिथं मुस्लिम कॅन्डिडेट नाही आहे. मुस्लिमाचं 5,500 तिथं मुस्लिम मतदार आहे. तो मतदार मास्तरांच्या संपर्कात आहे. मास्तरांनी ती बैठक घेऊन ती मतं आम्हाला द्यावं अशी त्यांनी विनंती केली. आज सकाळी मास्तरांशी बोललो, ते आम्हाला मदत करत आहेत असं त्यांचं म्हणाल. धन्यवाद. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज सोलापूर महापालिकेचा एक्झिट पोल काय असेल या संदर्भात मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझाही अंदाज असाच आहे की सोलापूर महापालिकेमध्ये 55 ते 60 सीट या भाजपच्या येतील असा अंदाज. मात्र ह्या सगळ्यांनी जी मतं मांडली त्या मताची मी सहमत आहे 100% की भाजपनं अत्यंत असं चुरशीनं किंवा साम दाम दंडभेद अशा पद्धतीनं प्रचार केला. त्यामुळं उद्या संध्याकाळपर्यंत सर्व निकाल हाती येईल, दुपारपर्यंत बऱ्यापैकी निकाल हाती येईल. आणि आज यस न्यूज मराठीच्या एक्झिट पोलमध्ये सुरेश पलमारे असतील, सकाळच्या प्रमिला चोरगी मॅडम असतील, दैनिक सानच्या अविनाश कुलकर्णी असतील, यांनी खूप छान विश्लेषण केलं. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तोपर्यंत उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे आणि नक्की निकाल काय आहेत याची प्रतीक्षा आपल्याला उद्या दुपारपर्यंत करावं लागेल. तोपर्यंत धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.